जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर गोटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. वर्ष अरे आबा आता असं होणारच की. अरे किती वर्ष झाली तुला जाऊन. आता लगीन व्हायचे काय राहणार आहे वय. चांगलं आहे चांगलं आहे. समद येळेवर व्हायला पाहिजे. आणि बानू तुझं काय राजा तू हिचं लगीन ठरवलंस की नाही. नाही म्हणजे ते अरे आता लग्नाचं वय झालं पोरीचं. अजून किती दिवस थांबणार आहेस तू. वय की. आणि बानू सारख्या गुणी पोरीशी कोण लगीन करणार नाही. का राजा कसला विचार करतोय. नाही म्हणजे ते राहू दे लागलीच ना का काय बी ठरवूस. पण विचार कर विचार कर. काय बानू. अरे अरे अगं ए पोरी नो. अरे लाजली लाजली. आजा समद येळेवर व्हायला हवं. अरे आता पोरगी काय तुला सांगणार आहे का उलटून की बा माझं लगीन कर म्हणून. हा मला असं वाटतं की आपण उगाच श्री खंडेरायांसमोर नवीन पर्यायाचा विषय काढला. परंतु आता विषय काढलाच आहे तर आपण असा विचार करूया की खंडेराय जेजुरीतच कसे राहतील. हो पण ते एवढं सोपं नाही. नारायण नारायण. काय वेळ साधलीये मुनिवर. अचूक वेळेवर आलात. माझे आराध्य अस्वस्थ आहे असे जाणवले आणि मी आलो. माते आपल्याही चेहऱ्यावर चिंता दिसते आहे. मला कोणी काही सांगेल का. मुनिवर मला असं वाटलं की आपण म्हाळसा देवींवर अन्याय तर करत नाही ना. खंडेराय बानूकडे जाणारच आहे. आता म्हाळसा देवींना केवळ शंका आहे तर एवढं घडलं. जेव्हा खंडेराय प्रत्यक्ष तिथे जातील तेव्हा काय घडेल. मला तर कल्पनेनेच भय वाटते आहे. मग आपण दुसरा काही विचार करायला नको का. दुसरा विचार काय करणार माते. त्यांनी तिथे जायलाच हवे. म्हणजे तसे त्यांनी वचन दिले आहे.
मुनिवर, श्री खंडेरायांनी आपल्यावर दायित्व सोपवले आहे की त्यांचं जेजुरी सोडून जाणं न्याय कसं होईल ते पहा. हो, ते मला आठवते. परंतु आता म्हाळसा देवींनी मला सांगितले आहे की श्री खंडेराय जेजुरीतून बाहेर कसे जाणार नाहीत हे पहा. गंभीर परिस्थिती आहे. समोर मोठे विघ्न दिसते आहे. नारायण नारायण. आता ह्यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. प्रभू, आपल्याला काय अशक्य आहे? आपण ठरवले तर सगळं काही शक्य आहे. हो, परंतु मनुष्य जन्माचे नियम लागू आहेत मुनिवर. पण मग हे विघ्न कोण दूर करणार? हे विघ्न दूर करणारा एक आहे. कोण? हे विघ्न दूर करायला विघ्न हर्त्यालाच निमंत्रण देऊया. श्री गणेश. सुंदर, अप्रतिम, मनोहर. प्रत्यक्ष बाल गणेश जेजुरीत येणार. किती अद्भुत दृश्य असेल ते. ही कल्पनाच सुंदर आहे. आलात तुम्ही? मी तुमचीच वाट पाहत होते. म्हाळसा, म्हाळसा, मला माहित नव्हते की तू माझी वाट पाहत आहेस ते. तुझे माझ्याकडे काही विशेष काम आहे का? मला काही सांगायचे आहे का? सेवकांकडनं निरोप पाठवला असता तर मी स्वतः तुला भेटायला आलो असतो. हो, एका क्षणी माझ्या मनात देखील असे आले होते, परंतु तुम्ही प्रधानजींशी काहीतरी महत्त्वाचे बोलत आहात असे मला कळाले, म्हणून मी निरोप नाही पाठवला. तुम्ही घाईत आहात का? तसं असेल तर मी नंतर बोलते या विषयावर. नाही नाही, बोल ना. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. विचार. तुम्हाला राजकारभारात काही ताण आहे का आजकाल? नाही, विशेष असा नाही. मग जेजुरीवर कोणते संकट येणार आहे याची चाहूल किंवा राज्यात कोणावर अन्याय झाला आहे असे काही आहे का? नाही, असे काहीच नाही झाले. म्हाळसा, तू मला असे का विचारत आहेस? नाही, आजकाल तुमच्या गुप्त भेटीगाठी वाढू लागल्या आहेत म्हणून विचारलं. मघाशी देखील तुम्ही कोणत्या तरी महत्वाच्या बैठकीत होतात असं कळालं. तुला हे कोणी सांगितले? लतिकाने सांगितलं मला. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी कामात आहात हे मला ठाऊक होतं, म्हणून मी निरोप नाही पाठवला. आणि तिला ते लक्षात आलं नसेल म्हणून मी तिच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला. पण स्वतःहून जर तुम्ही मला सांगितलंत की तुमच्या कोणत्या गहन विषयावर बैठका चालू आहेत तर मला आवडेल. का मला न सांगण्यासारखं काही आहे? नाही म्हाळसा, तुला वाटतंय तसं काहीच नाही. मग तुम्ही कसल्या इतक्या बैठका करत आहात ते तरी सांगा मला. मला खरंच एक सांगाल का?
तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? म्हाळसा, तू म्हणतेस तशा आमच्या बैठकी सतत सुरू आहे, हे खरं आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यापासून काही लपवत आहे. खरंच ना? म्हाळसा, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तुझ्या बंधूंना विचार. कदाचित त्यांनी सांगितल्यावर तुझा विश्वास बसेल. नाही, खरं तर विश्वास हा संसाराचा पाया आहे असं म्हणतात, आणि माझा तुमच्यावर विश्वास आहेच. पण का कोण जाणे, तुमच्या अशा बैठकी सुरू असतात असं कळलं आणि मन अस्वस्थ झालं. म्हाळसा, जे घडून गेले आहे आणि पुढे जे घडू शकते त्यावर सर्व बाजूने विचार करणे अत्यंत आवश्यक असते. राज्यकारभार करताना भविष्यात ते तुझ्या लक्षात येईल. हो, पण राज्यकारभार निराळा आणि संसार निराळा या दोन्ही गोष्टी जपायला नकोत का? आणि मी ते करत नाही असे तुला म्हणायचे आहे का? नाही, तुम्ही ते करताच, पण मला तुमचा अधिक सहवास हवा असतो, आणि जर मला तो नाही मिळाला तर मी अस्वस्थ होते. मी तुम्हाला जे बोलले त्याचा तुम्हाला राग तर नाही ना आला? नाही म्हाळसा, खरं म्हणजे जसा तुला माझा सहवास हवा असतो तसा मलाही तुझ्या बरोबर वेळ घालवायला आवडतं. पण इतर दायित्वांमुळे मला तुला नाही वेळ देता येत. कधी कधी या गोष्टींचे मला दुःख होते. तुम्ही माझ्यासोबत आहात हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही माझ्यासोबत असलात की मी कायम आनंदी राहीन. तुम्ही कायम माझ्यासोबत असाल ना? होय म्हाळसा, मी तुझाच आहे. याच जन्मी नाही, जन्मोजन्मी. म्हाळसा, आपले नाते जन्म जन्मांतरीचे आहे. म्हणजे अगं भाकर बघ कशी गोल गोल झाली आहे ती. म्हणजे मी अजून काय काय करावं ग? म्हणजे मला हे सारं तर चांगलं जमतं ना, म्हणजे घरातलं काम, स्वयंपाक. हा बानू, काय झालं आहे ग तुला? मघापासून बघतीये म्या, का असं खुळ्यावानी काय बाई विचारतीस? आणि हे कंचं नवाखोड डोक्यात घालून घेतलंस? अगर आजच्याला आपलं बोलणं झालं, त्यानंतर मी कामाला लागले, बरं तेव्हा मला तुझंच बोलणं आठवत होतं बघ. मग मी ठरवलं महाराजांनी भेटायचं म्हणून, आणि पडले बाहेर. मग भेटले बाई महाराज? कुठे भेटले? केव्हा भेटले? आणि काय म्हणले? सांग की. सांगते. मला ते रानात भेटले. त्यासनी मी विचारलं, माझं खंडोबाचं लगीन होणार होतं असं तुम्ही म्हणला होता. आता मी आपली ही अशी रानात राहणारी, आणि आता असं असताना ते माझ्या संगत लगीन करतील होय? मग ते मला म्हणले की असं मी म्हणलो होतो की जरी मी तुला असं सांगितलं असेल की तुझं आणि श्री खंडेरायांचं लग्न होईल, तरी ते शक्य होणार नाही. बानू, असं काय बी बोलू नका सा. अगं म्हणजे ते म्हणत होते की खंडोबांची बायको होण्यासाठी तुझं काय आपलं ते, हा, योग्यता लागते बघ, आणि ती हाय का तुझी? म्हणून मी विचार करत होते की बायको म्हणून मी काय काय करावं अजून. बानू, म्हणजे हे बघ बर का,
तू घराचं समद करतीस, जेवण करतीस, गोल गोल भाकऱ्या करतीस, शेरडासनी घेऊन रानात जातीस. झालंच तर वस्तीवरच्या लोकांना काय हवं नको ते पाहतीस. घर जपतीस, माणसं जपतीस, नदीवरनं पाणी आणतीस, देवाचं करतीस, सरपान आणतीस. आता बायको म्हणून अजून काय करावं ग वेगळं? हेच की. होय ना, मला बी कळना झालं आहे बघ. आता मग काय काय करावं त्यांची बायको होण्यासाठी. ए पोरीनो, कसला विचार करता हायसा? काय नाही. बर बानू, आबा लय दिसाने आलाय बघ वस्तीवर. घरला असल बघ त्याच्या. त्याला काय बाई गोड घेऊन जा. देवाचं दर्शन घेऊन आलाय बघ ती. होय. आता अगं ये बानू, अगं म्हणजे करेल ना भाकऱ्या. हा सोडते करशील का? हे म्हणजे जमेल ना तुला? वय मग न जमा काय झालं आहे तवा. जा तू, ये आपाला भेटू ना, करती मी भाकरी. ते डबे घे. हा घे, अजून घे, अजून घे. होय. हा. ये बानू, तू आबाच्या पाया पड. लय पुण्य कमवलंय बघ त्यानं. त्याचा आशीर्वाद असू दे तुझ्या पाठीशी. वय जाते मी. वय. म्हणजे आलीच ग. ये म्हणजे तुला अजून गोल भाकऱ्या थापता येत नाही वय? काय लागणं तू वय झालं तुझं. असं करून कसं चालेल? अरे अरे काय करते, काय केलंय त्याच? हे प्रभू, मणिमल्लाचा वध करून आता 1 वर्ष पूर्ण होईल. गतवर्षी याच काळात श्री खंडेरायांनी मणिमल्लासोबत युद्ध केले होते. प्रतिवर्षी ह्या काळात श्री मार्तंड भैरवाचे नवरात्र सर्वत्र साजरे होईल. जेजुरी गडावरही आपण हा उत्सव साजरा करूयात. परंतु याच काळात जेजुरीत श्री बालगणेश येणार असतील तर श्री खंडेरायांना तसं सांगावं लागेल. त्यांची अनुमती हवी कोणताही निर्णय घेण्याआधी. आपण ह्यासाठी ब्रह्मदेवांना निमंत्रण देणार होतो, त्याचं काय झालं? त्यांना बोलावणं आवश्यक आहे. काय श्री, माधवा, आज पुन्हा तुमच्यामुळे जेजुरीत येणे झाले. तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे. काय झाले? मी सांगू? श्री खंडेराय बानूकडे गेले आणि म्हाळसा देवींचा क्रोध अनावर झाला तर कोणतंही संकट, विघ्न येऊ शकतं. हे विघ्न दूर कसं करता येईल याचा विचार आम्ही करत होतो. विघ्नहर्त्याला निमंत्रण द्या. पिताश्री, आम्ही सुद्धा हाच विचार करत होतो. मग आता विलंब नको.
आज जेजुरीत श्री विष्णू, श्री महालक्ष्मी यांच्या सोबत ब्रह्मदेव आणि मुनिवर देवा, एक प्रस्ताव आहे. श्री बाल गणेश यांना जेजुरीत यायचे निमंत्रण द्यायचे. गणेशाचे जेजुरीत स्वागत आहे. पण आपण त्याच्यावर खूप मोठे दायित्व तर टाकत नाही ना? आणि हेही पहा की आपण गणपतीला धर्मसंकटात तर टाकत नाही ना?